नितीन. तिथेच थांबायचं नितीन, तुमची देखील बाईट घेण्यात येईल. संघासाठी महत्त्वपूर्ण खेळ खेळलात, एक मोठं टार्गेट सेट केलं. आज आपल्या संघासाठी 2 शब्द बोलावे लागतील. काय सांगाल तुमच्या या शानदार पारीबद्दल? काय नाही, पारीचं काय नाही, 20 ते 22 धावांचा टार्गेट ठेवायचा होता, कारण की आमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे आमची. आणि पहिल्या मॅचपासून आम्ही बॅटिंग करत आलोय, त्यामुळे काय एवढं काय नव्हतं. नक्कीच हा सामना जिंकून तुम्ही प्रवेश घेतलाय टॉप 3 मध्ये. एक मोठं टार्गेट सेट केलं होतं आयोजकांनी, एक घोषणा घोषित देखील केली होती की जो संघ हायेस्ट स्कोर करेल त्याला नक्कीच बाय दिली जाईल, परंतु ते थोड्या वेळातच तुमच्यापर्यंत ती पूर्ण माहिती पोहोचवली जाईल. पुढील मॅचसाठी काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही, चांगलं खेळतात पोरं, असंच खेळत राहा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील तुम्हाला गेलाय. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अजिंक्य सर, आपण कुठे असाल तर आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच ते आक्रमण केलं जातं. मिस फिल्डिंग होते. पहिल्या चेंडूवरतीच मिस फिल्डिंग. अप्रतिम फटका होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण करायचं गरजेचं होतं, परंतु थोडीशी मिस फिल्डिंग मात्र इथे बघायला भेटली. समालोचनामध्ये थोडासा बदल होईल. थँक्यू सो मच मंगेशजी. त्याचबरोबरीनं सुमेशजी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. महापोले आणि त्यांच्या विरोधात कुंबिवली या दोन संघादरम्यान मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. रूपचंद बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. या अगोदर काय गोलंदाजी केली होती रूपचंदनं करसुंडी टीमच्या अगेन्स्ट, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार गरजेचं आहे. क्रिकेट सांघिक अगदी खेळाडूंना एकत्रित येणारा आणि एकत्रित खेळणारा हा खेळ आहे. त्याकरता आम्ही सातत्यपूर्वक हेच उल्लेख करत असो की प्रत्येक खेळाडूने एकत्रित येऊन अगदी चांगलं खेळ करणं फार गरजेचं असेल. 6 धावा धावपलकावरती आपण ह्या ठिकाणी पाहतोय. महापोली अगदी भिवंडीवरून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, आणि मधली इष्टी अगदी उद्ध्वस्त केली. फलंदाज होईल बाद. प्रभाकर देशमुख सर यांनी खूप चांगला उल्लेख केला की पूर्वी उदरनिर्वाहासाठी ना भिवंडी आणि रायगड जिल्ह्याचं फार नातं होतं, म्हणजे रायगड ठाण्या याचं फार नातं होतं. आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की एकीकडे भिवंडी
या विभागातील हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय महापोली आणि त्यांच्या विरोधात एकीकडे फाईट देत असताना खालापूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. रूपचंद पोलेकर यांच्या नावानं ओळखला जाणारा संघ या ठिकाणी कुंभिवली. फटका पसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. हा झेल जर कॅरी केला तर खऱ्या अर्थानं अप्रतिम झेल ठरेल या संपूर्ण स्पर्धेमधील. परंतु तो झेल त्या ठिकाणी होतोय ड्रॉप. धावा मिळते एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचल ते 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावपलकावरती आहेत. महापोली टीमने 1 विकेट या ठिकाणी गमावली आहे. रूपचंद पोलेकर यांची गोलंदाजी फार अप्रतिम राहिलेली आहे. आत्तापर्यंत त्यानं चेंडूची फेकी केली आहे एकूणच 5 आणि 5 बॉलमध्ये केवळ 8च धावा त्यांनी या ठिकाणी खर्ची केल्या आहेत. चांगली गोलंदाजी. बॉल तयार. रूपचंद बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस फटका पसला हवेमध्ये, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. लॉंग 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 आणि लॉंग ऑफ सीमारेषा लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमापार. यश याला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. दुसरं षटक जयेश त्याचे 12th मॅन आहेत ते, त्यांच्या तोडून थोडंसं यशच निघालं म्हणून आम्हाला असं वाटलं. जयेश बॉलिंग ट्रॅकवरती. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. स्विचचा हा फटका या ठिकाणी खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही, परंतु पहिला चेंडू डॉट बॉल टाकतोय जयेश बॉलिंग ट्रॅकवरती. जयेश एक चांगला गोलंदाज. स्विचचा फटका या ठिकाणी त्याला खेचायचं होतं. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करीत असताना, परंतु यावेळेस पुन्हा एकदा झेल ड्रॉप. नामी संधी दिली जाते फलंदाजांना. एक एक झेल फार इम्पॉर्टंट आहे मित्रा या संपूर्ण मॅचमध्ये. जर तुम्हाला इथून पुढे जिंकायचं असेल, 2 षटकांची मॅच म्हणजे याच्यामध्ये कोणीही जिंकू शकतो. चांगलीची टीम या खऱ्या अर्थानं मॅचमध्ये पराभूत होऊ शकते किंवा चांगली टीम या मॅचमध्ये पराभूत होत एक हलकी टीम या 2 षटकांच्या लढतीमध्ये जिंकू शकते. असं हे गणित आपण पाहिलं आहे. आणि पुन्हा एकदा यावेळेस बॉल फटका बसलाय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. दाखल होत असताना आपण त्याला त्या ठिकाणी पाहतोय. 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत केवळ 1च धाव खर्च केली आहे जयेश या गोलंदाजानं. अप्रतिम कामगिरी. आणि इथून पुढे जर गोलंदाजी चांगली झाली तर ते बेनिफिट असेल कुंभिवली टीमसाठी. आणि इथून पुढे जर आक्रमण झालं तर खऱ्या अर्थानं ते बेनिफिट असेल धावा वाचवण्यासाठी नेक्स्ट इनिंगमध्ये महापोली टीमसाठी. सैफ कुरेशी त्याला अगदी कानमंत्र दिले जात आहे की एखादा षटकार आला पाहिजे, एखादा चौकार आला पाहिजे, धावसंख्येला आकार मिळेल, धावा वाचवण्यासाठी आपण सक्षम ठरू शकतो. आणि तेच मोठे फटके येतील का? हो हो, ऑटर डिलेव्हरी, ग्रेट बॉल. परंतु असं वाटतंय की लेग बाय स्वरूपात या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. 1 धाव चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचल ते 16 या धावसंख्येवरती. जयेश काय अप्रतिम कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. उदय सर आपण पाहिलं तर अप्रतिम कामगिरी त्याची राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या, परंतु त्या धावसंख्येवरती रोख लावण्याचं काम जयेशनं केलं आहे. खराब बॉल, खराब बॉल, खराब बॉल आणि धावची स्वरूपात फलंदाज बाद. या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे आणि धावची
3 विकेट या ठिकाणी गमावल्यात. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. फ्रीटचा बॉल असेल हा आणि फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण करेल का बाबू खान हा फलंदाज. बाबू खानचा हा फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉलोइंग स्वीपचा हा फटका आणि बाबूच्या बॅटमधून येतोय. बाबू शोना करत हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. कारवाई करतील प्लीज. हां, तुमच्या चेअर, तुमच्या काही असतील वैयक्तिक वस्तू त्या मैदानाच्या बाहेर घ्या प्लीज. षटकार आहे पंच. फलंदाज या ठिकाणी धावच्या स्वरूपात होईल बाद. धावा मिळतील या चेंडूवरती केवळ एक आणि या एकेरी धावेच्या मदतीनं स्कोरकार्ड जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. म्हणजे येणारे 12 बॉल आणि बीजासाठी गरज असेल ती 25 या धावसंख्येची. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 24 धावा या ठिकाणी जमवल्यात. 25 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी आपल्याला करायचं आहे कुंभिवली टीमला. गावेदेवी कुंभिवली टीमला या ठिकाणी 25 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. मारूफ हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती त्याला आपण पाहतोय.
12 चेंडू आणि विजयासाठी 25 धाबसंख्येची गरज आहे. महापोली टीमचा खऱ्या अर्थानं हे स्कोर आपण या ठिकाणी पाहतोय. 24 धाबा त्यांनी या ठिकाणी जमवल्यात. चला या ठिकाणी आपण पाहतोय की लगेच मॅचला सुरुवात करा. डावखुराचा फलंदाज रूपचंद ऑन स्ट्राईकवरती आपण त्याला पाहतोय. रूपचंदला आपण ऑन स्ट्राईकवरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मारूफ. आणि पहिल्याच बॉलवरती हॉट डिलिव्हरी मारूफ. जबरदस्त गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी रूपचंद पोलेकर या ठिकाणी वरती महत्वाचा धक्का आणि पहिला मोठा हादरा या ठिकाणी मिळतोय. बॅटिंग करत असताना गावदेवी कुंभिवली या टीमला. रूपचंद पोलेकर हा फलंदाज बाद झाला. अगदी संभ्रमात पाडणारी डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. चेंडू पडला, हलकासा स्विंग झाला आणि तदनंतर एस्टनचा वेध घेणारा हा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. मारूफची ही अगदी खूप चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. आणि याच पॉपिंग क्रीजवरती गेले 5-6 रात्री अगदी प्रत्येक खेळाडू खेळत आलेत, परंतु याच विकेटवरती स्विंग करणं तितकंसं सोपं नाही आहे आत्ताच्या घडीला. आणि तो स्विंग करतोय खऱ्या अर्थानं मारूफ. नेट बॉलिंगमध्ये आपण पाहतोय राजस्थान टीमला देखील तो गोलंदाजी करत असताना आपण मारूफला पाहिलंय. भिवंडीमध्ये कधी काय घडेल ना हे सांगू शकत नाही. आपण बरेचसे खेळाडू घडलेत भिवंडी, ठाणे, त्याचबरोबरीने आपण पाहतोय मुंबई या ठिकाणी. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 1 या धावसंख्येवरती. प्रत्येक चेंडूवरती करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 3 धावा आल्याच पाहिजेत प्रत्येक चेंडूवरती. धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे आता करायचा असेल तर, आणि 25 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचं या ठिकाणी, तर एकात 2 मोठे फटके तुम्हाला इथून पुढे मारावे लागतील. ऋषिकेश आणि सिद्धेश तुमची आता परीक्षा असेल मैदानाच्या आतमध्ये. भिवंडी या ठिकाणाहून हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि भिवंडीहून येणारे संघ आम्ही कुडूसला पाहिलं, त्याचबरोबरीनं बरेचसे असे म्हणजे मुंबई या विभागातील संघ आम्ही पाहिलेत, धानिवला पाहिलं, त्याचबरोबरीनं असे बरेचसे संघ आहेत या विभागातील जे कर्जतमध्ये येऊन आपलं नाव लौकिक केलं आहे. खऱ्या अर्थानं प्रभाकर देशमुख यांना माहिती असेल की धानिव, त्याचबरोबरीनं कुडूस, त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर भावेश पवार यांचा संघ गोरसई यांना देखील आपण या मैदानावरती खेळताना पाहिलं. वाकलनला आपण या मैदानावरती खेळताना पाहिलं. म्हणजे पलीकडचं मैदान होतं पहिले प्रभाकरजी देशमुख, त्या मैदानावरती उतरताना आपण पाहिलं. त्याचबरोबरीने तमनाथच्या मैदानावरती उतरताना पाहिलं. एक धाव असं वाटलं होतं मिळेल, परंतु नाही, डॉट बॉल येईल. एकच धाव धावपलकावरती आहे. मारूफ काय गोलंदाजी करतोय.
आणि विकेट मिळण्याची शक्यता आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चला एक धाव फलकावरती आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 बॉलमध्ये केवळ एकच धाव खर्ची केली आहे ती मारूफ या गोलंदाजानं. काय आपलातून गोलंदाजी मारूफची आपण त्या ठिकाणी पाहतोय. बघा शॉन आलाय मारूफ तुमच्या भेटीसाठी. हो काय वेग आहे गोलंदाज मारूफला आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी येईल डॉट बॉल आणि धावफलक स्थिरावेल ते केवळ आणि केवळ 1 या धावसंख्येवरती. असं वाटलं होतं की कुंबिली टीमचे फलंदाज आक्रमण करतील, परंतु तसं काही घडलंच नाही. सिद्धेश नॉन स्ट्रायकर एंडवरती शांतपणे उभा आहे आणि पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. हा चेंडू देखील या ठिकाणी जाईल डॉट आणि धावफलक स्थिरावेल ते 1 या धावसंख्येवरती. चल थोडं स्पीडअप घ्या. वरती आपण त्याला पाहणार आहोत. बाबू खान याला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज महापुले टीम. पहिला चेंडू या ठिकाणी येतोय डॉट. काय पहिला चेंडू टाकला बघा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जरूर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओ ऑटो डिलिव्हरी डावकुऱ्याचा हा गोलंदाज आणि जबरदस्त गोलंदाजी त्याची पहिल्याच बॉलवरती आपण पाहिली. बाबू खान परंतु त्याच्या अगेन्स्ट आता सिद्धेशला 2 हात करावेच लागतील. हा फटका फसला आहे आबेमध्ये. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट असं वाटत असताना परंतु एकही धाव त्या ठिकाणी घेतली जात नाही आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे फलंदाज सिद्धेशनं आणि पुन्हा एकदा लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट खेळत असताना सिद्धेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला एकतर्फी मॅच होण्याचे संकेत आपण या ठिकाणी पाहिले. असं वाटलं होतं की कुंबिली संघ 2 हात करेल. पुन्हा एकदा या ठिकाणी येईल डॉट बॉल. लगातार तो तिसरा चेंडू या ठिकाणी येतोय डॉट. शेवटचे आता 3 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. लगातारचे जरी 3 षटकार आले ना तरी देखील या मॅचमध्ये विजय संपादित करू शकत नाही आहेत कुंबिली टीमचे खेळाडू. बॉल तयार आणि हा दमदार स्ट्रोक लाजवाब फटका सिद्धेशनं स्वतःला सिद्ध करत हा फटका ठोकला गोलंदाज बाबू खानच्या अगेन्स्ट. हा लाजवाब सिक्सर. आणि बाबू खानच्या अगेन्स्ट आम्ही देखील मोठे फटके मारू शकतो. आणि पुन्हा एकदा हात फटका फसला हवेमध्ये. 1 धाव कंप्लीट.
केली जाईल का, आणि जरूर एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं समीकरण आता बदलेलं. 8 धावा 10 पुलकावरती या ठिकाणी आहेत. अजूनही विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा आता एक चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो महापोली या टीमनं, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल अबू खान 7, रुपचंद 1. हा मारूफ ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.